प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद. प्रभू येशूच्या नावामध्ये प्रत्येकाला सलाम. आज पुन्हा एकदा सुंदरशी वेळ या रविवारच्या दिवशी आपणास देवाने प्रभू येशूमध्ये एकत्र आणलं आणि सर्व त्रास सर्व संकटातून सुद्धा आज आपल्याला त्यांनी राखलं, त्याबद्दल धन्यवाद देऊया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. स्तोत्र 33:3 म्हणतात, त्यापुढे नवे गीत गा, जयघोष करीत कुशलतेने वाद्य वाजवा. कारण परमेश्वराची वचन सरळ आहे, त्याची सर्व कृती सत्याची आहे. होय, परमेश्वराची वचन सरळ आहे आणि त्याची सर्व कृती सत्याची आहे. त्यापुढे नवे गीत गा, जयघोष करीत कुशलतेने वाद्य वाजवा. या आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता, समयाकरता एक सुंदरशी वेळ संध्या त्याने आपणास दिली, आपणास राखलं आणि आजचं वचन आणि त्याची सहभागिता राखण्याकरता, त्याची स्तुती करण्याकरता एकत्र आणलं, त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. एक छोटीशी प्रार्थना करूया आणि त्यानंतर आपण 1-2 गीत प्रभूला सादर करू आणि त्या गीतानंतर आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, त्याबद्दल धन्यवाद देतो. आमच्यातून कळत नकळत बघण्याद्वारे, विचाराद्वारे ज्या चुका झाल्या आहेत, ज्याने तुला कंटाळा आणला आणि जे चुका अपराध झाले, विचार, बोलण्या, बघण्याद्वारे, कृतीद्वारे, त्या सर्व चुकांची, अपराधांची प्रभू येशूच्या नावात आम्हाला क्षमा कर. ज्यांनी आमचे मन दुखवले त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. आणि होय, तुझ्या येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, सामर्थ्यात भर. इथून पुढचा सर्व वेळ तुझ्या हाती देतो. त्यातले सर्व अडखळणं प्रभू येशूमध्ये घालव आणि ती घालवलीस, त्याबद्दल धन्यवाद देते. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की एक सुंदरशी वेळ संध्या त्याने आपणास दिली आणि या वेळेमध्ये, या संध्येमध्ये या पुन्हा एकदा आपण त्याचं गीत गाऊन त्याची स्तुती करूया. 1-2 गीत प्रभूला सादर करू आणि त्याद्वारे आपण त्याला मान, महिमा, गौरव देऊया. कारण की तो धन्यवादित आहे असा जो जिवंत परमेश्वर, त्याचा आपण धन्यवाद करू. बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय, बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय. प्रेम की तेरी यही रीत, मन में भर दे अपनी प्रीत. प्रेम की तेरी यही रीत, मन में भर दे अपनी प्रीत. तेरे प्रेम के गाएगी, हालेलुया, तेरे प्रेम के गाएगी. बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय. क्रूस पर अपना खून बहाया, मुझ पापी को दी शिफा. क्रूस पर अपना खून बहाया, मुझ पापी को दी शिफा. मन मेरे तू बोल सदा, मन मेरे तू बोल सदा. बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय, मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय. तेरी कुदरत की यही शान, खुद ही दाता, खुद ही दान. तेरी कुदरत की यही
इच्छा तुझही दाता तुझही दान पूरे कर मन के अरमान हालेलुया पूरे कर मन के अरमान बोलो जय मिलकर जय बोलो जय यीशु की जय बोलो जय मिलकर जय बोलो जय यीशु की जय बोलो जय 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 खिदमत अपनी मैं मुझसे इस मंदिर में तू बसे खिदमत अपनी मैं मुझसे इस मंदिर में तू बसे हिम्मत में तेरा नाम रहे हालेलुया हिम्मत में तेरा नाम रहे बोलो जय मिलकर जय बोलो जय यीशु की जय बोलो जय मिलकर जय बोलो जय यीशु की जय बोलो जय 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 प्रेज द लॉर्ड देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की एक सुंदरशी वेळ संध्या त्याने आपणास केली. या वेळेमध्ये या संध्येमध्ये आपण पुन्हा एकदा त्याचे वचन त्याचे गीत त्याचे वचन आणि त्याचे गीत त्याची स्तुती करणार आहोत. आणि त्याकरता पण देवाने दिलेला जो समय आहे या समयामध्ये आपण त्याचं वचन त्याच्या आत्मसंती ऐक्य राखण्यास एकत्र आलेलो आहोत. कारण की ती आपली साक्ष आहे आपल्याला दिलेली आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाच्या मरणाच्या शेवटच्या क्षणामध्ये आपण त्या साक्षामध्ये असावं. आणि ती साक्ष सांगते की ख्रिस्त धर्मशास्त्रानुसार मारला गेला पुरला गेला धर्मशास्त्रानुसार तिसऱ्या दिवशी उठवला गेला. ही आपल्या आशेची कबुली आहे आपला विश्वास आहे की जो आपल्याला शेवटपर्यंत राखायचा आहे. प्रेज द लॉर्ड. तो आपल्याला शेवटपर्यंत राखायचा आहे कारण तो अर्पिलेला कोकरा आहे. आपण उपासना संगीत मधलं नेहमी गीत गातो पहा 137 नंबरचं उपासना संगीत मधलं गीत अर्पिलेला कोकरा. क्रूसास येशू टांगला अर्पिलेला कोकरा सौच्या सूत्य येशूला अर्पिलेला कोकरा अत्यंत प्रिय कोकरा हे येशू नाम हो मधुर ऐकुनी वाहे प्रेम अर्पिलेला कोकरा मदीय पाप वाहिले अर्पिलेला कोकरा मला या नावे तारिले अर्पिलेला कोकरा अत्यंत प्रिय कोकरा हे येशू नाम हो मधुर ऐकुनी वाहे प्रेम अर्पिलेला कोकरा क्षमा पापांची पावलो अर्पिलेला कोकरा आता स्वर्गास चाललो अर्पिलेला कोकरा अत्यंत प्रिय कोकरा हे येशू नाम हो मधुर ऐकुनी वाहे
प्रेम अर्पिले नको करा सारे दुखे संपुनी अर्पिले नको करा सदा सदीन गाऊनी अर्पिले नको करा अत्यंत प्रिय को करा हे येशू नाम हो मधुर ऐकूनी वाहे प्रेम अर्पिले नको करा अर्पिले नको करा उसास येशू अर्पिले नको करा सौच्या सूच्य येशूला अर्पिले नको करा अत्यंत प्रिय को करा हे येशू नाम हो मधुर ऐकूनी वाहे प्रेम अर्पिले नको करा अर्पिले नको करा अर्पिले नको करा. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि पवित्र आत्मा तुझ्याही नावाला धन्यवाद देतो. या वेळे करता समय करता येणारी वेळ काळ सर्व काही तुझ्या हातात देतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर. येणाऱ्या सर्व परिस्थितीमध्ये तुझ्या विश्वासाद्वारे तुझ्या सामर्थ्याच्या विश्वासाद्वारे प्रत्येकाला दृढ कर. सर्व दुःखातून क्लेशातून सर्व परिस्थितीतून जाताना तुझ्या वधस्तंभाचा धीर प्रत्येक ठिकाणी प्रभू येशू म्हणजे तू खा. तू गालीचा आमचा विश्वास आहे आणि जे प्रार्थना विनंत्या आम्ही केल्या त्याबद्दल तू पूर्ण केल्या त्याबद्दल धन्यवाद दे. ती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता ऐकूया. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता समय करता एक सुंदरशी वेळ संध्या त्याने दिली. या वेळेमध्ये पुन्हा एकदा आपण त्याचं वचन ऐकणार आहोत. ते वचन आपणाला स्थिर करेल, धीर देईल आणि येणाऱ्या काळाविषयी सुद्धा बोध करेल. जो येणारा काळ आहे बदलत आहे नाही का. क्षणाक्षणाला जग बदलत आहे, चिन्ह घडत आहे, सर्व परिस्थिती बदलत आहे आणि ती परिस्थिती बदलत असताना देवाच्या वचनानुसार तुमची आमचं तयारी मागच्या वेळेस आपण ऐकलं आता आपली तयारी असणं गरजेचं आहे. आपली बांधणी त्यानुसार असणं गरजेचं आहे. आपलं पात्र देवाच्या दृष्टिकोनातून शुद्ध करणारे, आपले वस्त्र रोज धुणारे आपण असलो पाहिजे. त्याच्या पाठीस लागलेले आपण असलो पाहिजे. ज्याने आपल्याला त्याच्या कह्यामध्ये घेतलं. पौल म्हणतो ज्याने मला त्याच्या कह्यामध्ये घेतलं त्याच्या कह्यातलं माझ्या कह्यात येण्याकरता मी पाठीस लागत आहे. होय, पाठीस लागा, त्याला प्राप्त करून घ्या. कारण की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोपर्यंत त्याला प्राप्त करा. कारण की दिवस भुसासारखे उडून जाईल. प्रेज द लॉर्ड. वचन सांगतं दिवस भुसासारखे उडून जातील. होय, येणारे दिवस जे आहेत, आता जे दिवस आहेत हे कसे चाललेले आहेत? भुसासारखे उडून चाललेले आहेत. जे दिवस आहेत ते भुसासारखे उडून चाललेले आहेत.
ते कोणाच्याही हातात नाही, ना कोणासाठी थांबतील, ना कोणाची वाट पाहतील. तर ते दिवस काय आहे? उडून चाललेले आहेत. आणि कसे उडून चाललेले आहेत? भुसासारखे उडून चालले आहेत. देवाचं वचन सांगते की निर्णय बाहेर पडेल, दिवस भुसासारखे उडून जाईल. दिवस कसा उडून जाईल? भुसासारखा. त्याला कुठलीही किंमत राहणार नाही. ते दिवस आटपण्यात येतील. देवाचा दिवस, जो अंधकाराचा, न्यायाचा, पृथ्वीवर नेमलेला तो दिवस प्रगट होईल. आणि तो चोरासारखा प्रगट होईल. देवाचं वचन सांगतं. प्रेज द लॉर्ड. निर्णय बाहेर पडेल. स्वर्गीय पिता तो निर्णय घेईल आणि तो निर्णय बाहेर पडला जाईल. आकाश तारे सर्व गुंडाळून ठेवलं जाईल आणि देवाचा अंधकाराचा दिवस वचनानुसार सांगितलेला तो प्रगट होईल. आणि जे शांती आहे, निर्भय आहे, निवांत बसलेले आहेत, प्रभूचं येणं कुठं आहे, त्याचं वचन कुठं आहे, असे जे म्हणत बसलेले आहेत, अशा सर्वांस तो गाठेल. जे निद्रिस्त आहेत त्यांना तो गाठेल. आणि जे जागृत आहेत देवाच्या वचनानुसार, पश्चाताप करत आहेत, इतरांना तारण सुवार्ता गाजवत आहेत, स्वतःही वचनानुसार तयार होत आहेत, त्यांना प्रभू घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. निर्णय बाहेर पडेल, दिवस भुसाप्रमाणे उडून जाईल. आणि पहा, वर्ष एका दिवसासारखी चाललेली आहे. काही महिन्यांसारखी चाललेली आहे. वर्षानुवर्ष, प्रत्येक वर्ष एका दिवसासारखा चाललेला आहे. आजपर्यंत गेलेली वर्ष पहा, ते एका दिवसाकरता, काही महिन्यासारखी गेलेली आहे, नाही का? आजपर्यंत आपण पाहत आहोत. मागच्या 2-3 वर्षाचा हिशोब पहा, कशी गेली ती वर्ष. तुम्हाला आठवत पण नसतील. मागचा क्रिसमस असू द्या, येणारा क्रिसमस असू द्या, गुड फ्रायडे असू द्या, ईस्टर संडे असू द्या, येशूचं पुनरुत्थान असू द्या, जे जे दिवस तुम्ही पाहिले आजपर्यंत, ते दिवस कसे गेलेले आहेत, ते वर्ष कशी गेलेले आहेत? एका दिवसासारखे गेलेले आहेत. आणि वचनच ते सांगते की निर्णय बाहेर पडणार आहे, दिवस भुसासारखा उडून जाईल. होय, जे दिवस राखून ठेवले, तो समय राखून ठेवलेला आहे पित्याने, प्रभूने, यासाठी की कोणाचाही नाश होऊ नये. तो वाट पाहत आहे धीराने प्रत्येकाची वळण्याची. तुमच्यातल्या वाईट गोष्टी सोडण्याकरता तो वाट पाहत आहे. तुम्ही त्याला स्वीकारावं. तुमच्या जीवनातल्या सर्व गोष्टींविषयी तुम्ही आजचा पश्चाताप करावा, त्याकडे वळावं, त्याला प्राप्त करून घ्यावं. तो येण्याच्या आत म्हणून तुम्हा आम्हास वळण्याकरता तो वेळ दिला आहे. त्या अंधकाराच्या दिवसाच्या अगोदरचा वेळ, त्या प्रभूला स्वीकारण्याचा वेळ. निर्णय बाहेर पडेल, दिवस भुसा सारखा उडून जाईल. प्रेज द लॉर्ड. या आपण या संदेशाकडे वळूया. निर्णय बाहेर पडेल, दिवस भुसाप्रमाणे उडून जाईल. मत्तय यातलं 24 वचन, 24 अध्याय, मत्त्याचा 24 अध्याय, यातलं 35 आणि 36 वचन पहिल्यांदा वाचणार आहोत. मत्तय 24 अध्याय, यातलं 35 आणि 36 वचनामध्ये प्रभू येशूने सांगितलेलं वचन तिथं नमूद आहे. काय नमूद आहे आपण वाचूया. मागच्याच आपण यातल्या नोहाच्या मत्तय 24-37 वचनानुसार शिकलो होतो. आता यातलं 35 आणि 36 वचन काय सांगतं पहा. मत्तय 24, 35 आणि 36. आकाश व पृथ्वी ही नाही तेसी होतील, परंतु माझी वचने नाही तेसी होणारच नाहीत. प्रभू येशू म्हणतो, आकाश आणि पृथ्वी नाही तशी होतील, परंतु मी दिलेली वचन नाही तशी होणारच नाही. यातलं 36 वचन काय म्हणतं पहा. त्या दिवसावी त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतास नाही, पुत्रालाही नाही, पित्याला मात्र ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. कोणाला ठाऊक आहे? स्वर्गातील दिव्यदूतांना ठाऊक नाही, पुत्राला
म्हणजे प्रभू येशूला तो दिवस ठाऊक नाही, तर स्वर्गातील पित्याला तो दिवस ठाऊक आहे की तो येण्याचा आणि तो अंधकाराचा न्यायाचा दिवस. कोणालाही तो दिवस ठाऊक नाही. जो दिवस येत आहे त्याकरता हे दिवस भुसासारखे उडून जात आहे. जे वर्ष तुमच्या जीवनातली या जगातली उडून जात आहे, दिवस भुसासारखा उडत आहे. निर्णय बाहेर येण्याकरता, तो निर्णय देवाच्या कोठारातून, देवाच्या मनातून, देवाच्या तोंडातून तो निर्णय बाहेर पडण्याकरता दिवस भुसासारखा उडत आहे. दिवस संपत आहेत, दिवस जवळ येत आहेत. त्या दिवसाची, तारणाच्या दिवसाची, देवाच्या न्यायाच्या दिवसाची, अंधकाराच्या दिवसाची वेळ जवळ येत आहे. आमेन. निर्णय बाहेर पडेल, दिवस भुसासारखा उडून जाईल. इथं प्रभू येशू स्पष्ट सांगतो, त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही. स्वर्गातील पित्याला, स्वर्गातील देवदूतांच नाही, पुत्रालाही नाही, पित्याला मात्र ठाऊक आहे. यस, जो देव सार्वकालिक पिता, स्वर्गात बसलेला पिता, सर्वांचा परमेश्वर, त्याला तो दिवस ठाऊक आहे. आणि आज आपण पाहत आहोत तो दिवस, तो निर्णय होण्याकरता, तो अंधकाराचा दिवस जवळ येत आहे. तो येण्याकरता आज दिवस भुसासारखा उडत आहे, संपत आहे. वर्षानुवर्ष, एक वर्ष एका दिवसासारखे उडून जात आहे. प्रेज द लॉर्ड. या दिवसामध्ये आपण जे प्रभू येशूला विश्वास ठेवणारे आहेत त्यांनी काय केलं पाहिजे. या वचनानुसार आपल्याला समजतंय की दिवस एका मागे एक संपत आहे. वर्ष एवढ्या स्पीडली लवकर संपत आहे. या सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही कसं असावं. पहा, सपन्याचा पहिला अध्याय, सपन्याचा पुस्तकाचा पहिला अध्याय, सपन्या याचं पुस्तक, सपन्याचं पुस्तक याच्या पहिल्या अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. सपन्याचं पुस्तक याचा पहिला अध्याय 14 वचनापासून वचन काय सांगतं पहा. प्रेज द लॉर्ड. सपन्या याचं पुस्तक याचा पहिला अध्याय 14 वचनापासून वचन काय सांगतं पहा. परमेश्वराचा मोठा दिवस समीप आहे, तो येऊन ठेपला आहे, वेगाने येत आहे. ऐका, परमेश्वराचा दिवस तेथे वीर दुःखाने ओरडत आहे. यस, तो दिवस जवळ येत आहे. म्हणून देवाचं वचन सांगते की निर्णय बाहेर पडेल. यस, देवाच्या मुखातून तो दिवसाचा निर्णय बाहेर पडण्याची वेळ जवळ आली आहे. म्हणून दिवस भुसासारखा उडत आहे. एक वर्ष एका दिवसासारखी संपत आहे. तो दिवसाविषयी प्रभू येशू मला ठाऊक नाही, देवदूतांसही ठाऊक नाही, फक्त पित्याला तो दिवस ठाऊक आहे. आणि पित्याच्या मुखातून तो दिवसाचा निर्णय येण्याची वेळ जवळ आली आहे. इथं स्पष्ट सांगते की परमेश्वराचा मोठा दिवस समीप आहे, तो येऊन टेपला आहे, वेगाने येत आहे. ऐका, परमेश्वराचा दिवस तेथे वीर दुःखाने ओरडत आहे. अशी परिस्थिती होत आहे. बलवान त्याच्या बलाने, पैसावाला त्याच्या पैशाने, सर्वजण दुःखी आहेत, ते त्याने वाचणार नाही. तर नीतिमान माझ्यावरील विश्वासाने वाचेल. माझा नीतिमान कशाने वाचेल? विश्वासाने वाचेल. त्या गोष्टीने वाचणार नाही. परमेश्वराचा दिवस जवळ येत आहे. हा संतापाचा दिवस आहे. तो दिवस कसला आहे? अंधकाराचा, संतापाचा, क्रोधाचा, न्यायाचा, अग्नीचा तो दिवस आहे. हा संतापाचा दिवस आहे, दुःखाचा व क्लेशाचा दिवस आहे, विध्वंसाचा व उजाडीचा दिवस आहे, अंधकाराचा व उदासीनतेचा दिवस आहे, अभ्रांचा व निबिड अंधकाराचा दिवस आहे. यस, तुम्ही आता ते दिवस पाहत आहात. प्रभूच्या कृपेने प्रार्थनेमध्ये घालवा.
आस्था पश्चातापामध्ये घालवा, कारण की ते दिवसामध्ये अडकायचं नाही. देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला तारणा करता निवडलं, नाशा करता निवडलं नाही. तर जागृत राहा, इतरांनाही जागृत करा, कारण की तो निर्णय बाहेर पडत आहे. दिवस भुसासारखा उडून जाईल. आणि होय, या दिवसामध्ये दिवस वर्ष भुसासारखी उडत आहे. तो दिवस उडत आहे, संपत आहे. ती वेळ जवळ येत आहे. वर्षानुवर्ष एका दिवसासारखी, एका महिन्यासारखी पालटत आहे. संतापाचा दिवस आहे, दुःखाचा व क्लेशाचा दिवस आहे, विध्वंसाचा व उजाडीचा दिवस आहे, अंधकाराचा व उदासीनतेचा दिवस आहे, अपराचा व निबिड अंधकाराचा दिवस आहे. एकच दिवस कसा आहे? अंधकाराचा, निराशांचा, अभ्रांचा, संकटांचा दिवस तो आहे. तटबंदीच्या नगराविरुद्ध व उंच बुरुजाविषयी रणशिंगांचा वर्ण शब्दाचा हा दिवस आहे. कसा आहे पहा, तटबंदीच्या नगराविरुद्ध ज्यांनी मोठमोठ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये तटबंदीसारखं निर्माण केलेला आहे की याने माझा नाश होणार नाही, मी संपत्ती साठवली, पैसा साठवला, माझ्याकडे शरीर शक्ती आहे, माझ्याकडे ओळख आहे, सामर्थ्य आहे, याने मी वाचला जाईल, अशा सर्व उंच उभारलेले तटबंद्या विरुद्धचा तो दिवस आहे. परमेश्वराचा न्यायाचा तो दिवस आहे. तटबंदीच्या नगरांविरुद्ध व उंच बुरुजाविरुद्ध रणशिंगांचा व रणशब्दांचा हा दिवस आहे. रणशिंगांचा आणि रणशब्दांचा तो दिवस आहे. यस, देवाने युद्ध पुकारलंय अशा तटबंदी विरोधात ज्या उंच केलेल्या आहेत, जे देवासमोर नम्र होत नाही, त्याच्या पुत्राला स्वीकारत नाही, अशा सर्व लोकांविरुद्ध, अशा सर्व तटबंद्यांविरुद्ध देवाचा तो दिवस आहे. तो संतापाचा, अंधकाराचा, अपराचा, अंधकाराचा तो दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. मी माणसावर संकट आणेन. इथं वचन काय सांगतं पहा, मी माणसावर संकट आणेन, ते आंधळ्याप्रमाणे चालतील, कारण त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे. त्याचे रक्त धुळीसारखे व त्याचे मांस वेष्टेसारखे फेकतील. प्रेज द लॉर्ड. मी माणसावर संकट आणेन. परमेश्वराचं वचन सांगते, तो स्पष्ट सपन्यामध्ये लिहिलेलं आहे, सपन्यांनी, की माणसावर मी संकट आणेन, त्यांचं मांस रक्त धुळीसारखं उधळलं जाईल. परमेश्वराच्या क्रोधा दिवशी त्याच्या सोन्या रुपयाने त्यांचा बचाव होणार नाही. प्रेज द लॉर्ड. आमेन. या गोष्टींनी कोणी वाचणार नाही. इथं स्पष्ट वचन सांगितले, परमेश्वराच्या क्रोधा दिवशी त्यांच्या सोन्या रुपयाने त्यांचा बचाव होणार नाही. तुमचा बचाव सोन्या रुपये, पैसा, ओळख, भाऊ, सामर्थ्य याने होणार नाही. जे देवाला ओळखतील, त्याला प्राप्त करून घेतील, त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतील, त्यांचा बचाव होईल विश्वासाद्वारे. त्याच्या ईर्षेच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करील आणि तोही एका एकी करील. प्रेज द लॉर्ड. आमेन. होय, तो एकाएकी या पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींचा अंत करेल. आकाश तारे एका चित्रासारखे गुंडाळून ठेवल्या जातील. तो निर्णय बाहेर पडत आहे. याकरता दिवस भुसासारखा उडत आहे. हे दिवस लवकर का संपत आहेत? हे वर्ष लवकर का संपत आहेत? याचं उत्तर हेच आहे की देवाचा निर्णय बाहेर पडत आहे. तो दिवस जवळ येत आहे. लक्षात ठेवा. आणि तो कुठलाही प्रीतीचा नाहीये, कोणत्याही दया मायाचा तो दिवस नाहीये, क्षमेचा तो दिवस नाहीये. क्षमा त्याच्या पुत्राद्वारे त्याने केली. तो वेळ दिलेला आहे, तो समय दिला आहे परमेश्वराला प्राप्तीचा, प्रभू येशूला प्राप्त करून घेण्याचा. आस्था पश्चातापाचा दिवस दिलेला आहे. त्या दिवसातच तो करा. परमेश्वर प्राप्तीचा वेळ आहे तोपर्यंतच त्याला प्राप्त करून घ्या, कारण की त्या दिवसामध्ये
कोणीही वाचणार नाही. जे परमेश्वरापासून पराडमुख झाले, परमेश्वर त्यांचा समाचार घेईल. आमेन. याकरता अनेक जण वाचले जावेत, याकरता ख्रिस्ताची प्रीती, शांती, वधस्तंभ, तारण आपल्या जीवनातून गाजवायला घ्या. आपल्या जीवनातून ते गाजवा. आणि गाजवत असताना स्वतःचंही मन हट्टी करू नका, आपलं अंतःकरण पश्चात्तापहीन करू नका, कोणाविषयी मन कठीण करू नका. क्षमा करा, प्रीतीने आपला दिवस चालू करा आणि पूर्ण करा. स्वतःला त्या परम पवित्र विश्वासावर रचना करून प्रीतीमध्ये स्वतःला राखा. जो ख्रिस्त येणार आहे, प्रभू येशू येणार आहे, त्याची वाट पाहत स्वतःला असे राखा. कारण निर्णय बाहेर पडत आहे, निर्णय बाहेर पडेल आणि दिवस भुसासारखा उडेल. होय, दिवस भुसासारखा उडून जाईल. याकरता वर्षानुवर्ष एका महिन्यासारखी, एक महिना एका दिवसासारखा संपत आहे. यासाठी संपत आहे कारण निर्णय बाहेर पडत आहे, दिवस भुसासारखा उडत आहे. कारण की देवाचा न्यायाचा दिवस जवळ येत आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन. पहा, आमोस याच्या 9व्या अध्याय 9 आणि 10 वचनामध्ये वचन काय नमूद आहे. आमोस याचा 9वा अध्याय, याचं 9 आणि 10 वचन काय म्हणतं पहा. कारण पहा, धान्य चाळणीने चालतात आणि एक लहानसा दाणाही जमिनीवर पडत नाही. कारण पहा, धान्य चाळणीने चालतात आणि एक लहानसा दाणाही जमिनीवर पडत नाही. तसं मी आज्ञा करून इस्रायलच्या घराण्यास सर्व राष्ट्रातून चाळून घेईल. माझ्या लोकातले जे सर्व पापी जण आम्हावर अनिष्ट गाठणार नाही, आम्हास अनिष्ट गाठणार नाही, ते आम्हावर येणार नाही असे म्हणतात, ते तलवारीने मरतील. पहा, दिवस काय सांगताय वचन. वचन हे सांगत आहे की परमेश्वर म्हणतो, जसं धान्य चाळणीने चालतात, धान्यातला एकही दाणा खाली पडून दिला जात नाही, तसं इस्रायलला मी सर्व राष्ट्रातून चाळून घेईन. आणि जे माझ्यातले पापीचे लोक अनिष्ट आमच्यावर येणार नाही, संकट आम्हाला गाठणार नाही, त्यांना तलवार गाठेल. जे निद्रिस्त बसलेले आहेत, निश्चिंत बसलेले आहेत, जे देवाला शोधत नाही, त्याचं वचन वाचत नाही, त्याची आस्था धरत नाही, पश्चाताप करत नाही, ती साक्ष आपल्या ठाई प्रभू येशूची वधस्तंभाची दृढ करत नाही, त्यांना तो दिवस गाठेल. प्रेज द लॉर्ड. आमेन. माझ्या लोकातील ते सर्व पापी जण आम्हावर अनिष्ट गाठणार नाही, ते आम्हावर येणार नाही असे म्हणतात, ते तलवारीने मरतील. होय, देव चाळून घेत आहे. त्याचे विश्वासू, नीतिमान सर्वजण चाळून घेत आहेत. आणि त्यातला गव्हातला एक बारीक दाणा सुद्धा तो खालीच पाडून देणार नाही. लक्षात ठेवा, जो देवाच्या राज्यातला बारीकला बारीक विश्वासू आहे, छोट्यातला छोटा प्रार्थना करणारा आहे, तोडक्या मोडक्या शब्दांनी प्रार्थना करणारा आहे, देव त्याला सुद्धा या जगामध्ये नाशा करता सोडणार नाही, त्याला तो वाचवेल. आमेन. काही न वाचता येत नसेल, पण विश्वास असेल, प्रार्थना करत असतील, रडत असतील, या शोक करत असतील, आपल्या मुलांकरता, आपल्या स्वतः करता, झालेल्या चुकांकरता, परमेश्वर प्रभू येशू त्या दिवशी त्यांना उचलेल. होय, निश्चिंत बसू नका. ती साक्ष स्वतःसाठी रोज घोषणा करा त्या साक्षीची. रोज आपली वस्त्र धुवा, आपलं पात्र साफ करा आणि इतरांना सुद्धा ती घोषणा करणारे बना. निर्णय बाहेर पडेल, दिवस भुसाप्रमाणे उडून जाईल. होय, दिवस भुसासारखा उडून जात आहे. त्याकरता आपण जो प्रभू येशूला ओळखतो, तर त्याच्या दासांनी, त्याच्या पुत्रांनी प्रभू येण्याची, त्याच्या वारिसांनी त्याची येण्याची वाट पाहत असलेले आपण असलो पाहिजे. लूक शुभवर्तनामध्ये जागृतीची आवश्यकतामध्ये प्रभू येशूने सांगितलेले वचन नमूद आहेत. पहा, लूक याचं 12व्या अध्यायामध्ये जागृतीची आवश्यकता व इमानी कारभाराचा दृष्टांत
प्रभू येशूने विदित केला होता. तिथे काय नमूद केले पहा, लूक 12 अध्याय 35 वचनापासून काय वचन आहे पहा. तुमच्या कमरा बांधलेला व दिवे लावलेले असावे. प्रेज द लॉर्ड. आमेन. तुमच्या कमरा बांधलेला, कशाने बांधलेला हव्या? इपिस्करास पत्र 6 अध्याय. तुमच्या कमरा सत्याच्या कमरबंदाने बांधलेला हव्या, खचलेला नाही. कमरा बांधणं म्हणजे काय? न खचणं, विश्वासात न खचणं, प्रार्थनेत न खचणं, आशेमध्ये न खचणं, निरंतर प्रार्थना करणारे बांधलेल्या कमरा असल्या पाहिजे तुमच्या आमच्या. आमेन. आमेन. आणि दिवे कसे लावलेले असावे. तुम्ही जागृत असला पाहिजे. दिवे लावलेले म्हणजे डोळे जागृत असले पाहिजे, निद्रिस्त नाही, या जगात मिसळलेले नाही, खाऊन पिऊन घेऊ नाही का. त्याच्या येण्याचं वचन कुठं आहे? कुस घेते नीती बिघडते. तुमच्या कमरा बांधलेला, दिवे लावलेले असावेत. धनी येऊन दार ठोकेल तेव्हा आपण त्याच्यासाठी तात्काळ उघडावे. धनी येऊन दार ठोकेल तेव्हा आपण त्यासाठी तात्काळ उघडावे म्हणून तो लग्नाहून माघारा येण्याची वाट पाहत असणाऱ्या मनुष्यासारखे तुम्ही व्हा. येस, तुम्ही आम्ही कसं बनलं पाहिजे? धनी जेव्हा दार वाजवील तेव्हा तात्काळ उघडावे, याकरता लग्नाहून माघाऱ्या येणाऱ्या धन्याची वाट पाहणाऱ्या दासासारखे बना. तुमच्या कमरा बांधलेला, दिवे लावलेले असावेत, कारण की तो निर्णय बाहेर पडत आहे. दिवस भुसासारखा उडेल. देवाचं वचन सांगतं वर्षानुवर्ष एका महिन्यासारखी, एक महिना एका दिवसासारखा संपत आहे. त्याची कारण ही आहे, ही कारण देवाचा, अंधकाराचा, न्यायाचा दिवस जवळ येत आहे. वचन सांगतं की दिवस भुसाप्रमाणे उडून जाईल. हे दिवस का संपत आहेत? वर्षानुवर्ष एक वर्ष एका महिन्यामध्ये संपल्यासारखं वाटत आहे. एक महिना एका दिवसासारखं संपल्यासारखं वाटत आहे. कारण त्याच्या पुत्राची येण्याची वेळ जवळत आहे आणि ती पित्यालाच घटना ठाऊक आहे. पित्याच्या मुखातून तो निर्णय बाहेर पडण्याची वेळ जवळ येत आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं निर्णय बाहेर पडेल, दिवस भुसाप्रमाणे उडून जाईल. प्रभू येशू इथं जागृत इमानी कारभाराचा दृष्टांत सांगत आहे. लूक 12 अध्याय मधलं 35 वचन सांगितले, तुमच्या कमरा बांधलेला व दिवे लावलेले असावे. तुमच्या कमरा त्या सत्याच्या कमरबंदाने कसलेला, बांधलेला पाहिजे. तुम्ही प्रार्थनेमध्ये न खचलेले, विश्वासात न खचलेले, पहा आशेमध्ये न खचलेले, आशेने हर्षित, पवित्र जनाच्या गरजा भागवणारे, निरंतर प्रार्थना करणारे पणा. प्रेज द लॉर्ड. दिवे लावलेले, जागृत राहा. प्रत्येक घटना समजून घ्या देवाच्या वचनानुसार. दिवस बदलत आहे, जग बदलत आहे, दिवस जवळ येत आहे. असा जरा पश्चाताप करा. वधस्तंभाची साक्ष स्वतःमध्येच आणि इतरांच्या जीवनात गाजवणारे बना. धनी येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्यासाठी तात्काळ उघडावे म्हणून तो लग्नाहून माघारा येण्याची वाट पाहणाऱ्या मनुष्यासारखे तुम्ही व्हा. धनी येऊन ज्या दासात जागृत असलेलं पाहिजे तो धन्य. मी तुम्हास खचित सांगतो की तो कमर बांधून त्यास जेवायास बसवेल आणि येऊन त्याची सेवा करील. हालेलुया. आमेन. यस, प्रभू येशू येईल आणि ज्या दासाला, ज्या पुत्राला, ज्या वारिसाला असं पाहिजे तो कमर बांधून त्याला जेवायला बसवेल. होय, तो त्याच्या राज्यामध्ये घेऊन जाईल. येस, आपण असे जागृत असलेले असलं पाहिजे. आपले डोळे उघडे असलेले, जागृत असलेले, कमरा बांधलेले, विश्वासात न खचलेले, सामर्थ्यात न खचलेले, चांगलं करत असताना मागे न फिरणारे, लोटाच्या बायकोसारखं मागवळून न पाहणारे तुम्ही आम्ही असलो पाहिजे. तो रात्रीच्या दुसऱ्या व तिसऱ्या प्रहरी येऊन त्यांस असे पाहिल तर
ते धन्य आहेत. आशीर्वादित कोण आहेत? जे निरंतर प्रार्थनेमध्ये आहेत, निरंतर त्याची येण्याची वाट पाहत आहेत, स्वतःला तयार करत आहेत वधूसारखं. आणि होय, आपण त्याची वधू आहोत, वर येत आहे लग्नाकरता. आपण त्याची वाट पाहत असलेले, प्रीतीमध्ये राखत असलेले, स्वतःला राखत असलेले, परम पवित्र विश्वासावर स्वतःची रचना करत असलेले, आपले वस्त्र धुत असलेले, आपले अंतःकरण स्वच्छ करत असलेले, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून काढत असलेले आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आमेन. आणखी हे समजून घ्या की अमक्या घटके चोरीने घर त्याने असं कळले असते तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. तुम्ही सिद्ध असा, कारण तुम्हाला वाटत नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. हे त्याच्या देवाच्या ओळखणाऱ्या लोकांकरता सांगितलेलं आहे. तुम्ही सावध असा, कारण की तुम्हाला वाटत नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. प्रेज द लॉर्ड. आमेन. यस. आणि त्या दिवसामध्ये जरी आपण नसू, आपण जर त्याच्या अगोदर विश्रांतीत जाणार आहोत, तर आपण जाताना प्रभू या दरवाजातून जाण्याकरता आस्था पश्चाताप करा, आपले अंतःकरण साफ करा, क्षमा प्राप्त करा, इतरांना क्षमा करा, स्वतःला प्रीतीमध्ये राखा. प्रीती ही ध्येय असू द्या आणि जागृत राहा. प्रेज द लॉर्ड. फर्स्ट थेसलोनिकन्स याचा 5वा अध्याय यातले 1 ते 3 वचन काय म्हणतं पहा. शेवटच्या काही वचनांकडे जाऊया. थेसलोनिकन्स पहिले पत्र याचा 5वा अध्याय यातले 1 ते 3 वचन काय म्हणतं पहा. थेसलोनिकन्स पहिले पत्र 5वा अध्याय 1 ते 3 वचन. प्रभूचे आगमन व जागृतीची आवश्यकता. बंधूंनो, काळ व प्रसंग याविषयी तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही. पौल विश्वासू लोकांस थेसलोनिकमध्ये सांगत आहे, बंधूंनो, काळ प्रसंग याविषयी तुम्हाला लिहिण्याची गरज नाही, कारण तुम्हाला स्वतः पूर्णपणे माहित आहे की जसा रात्री चोर तसा प्रभूचा दिवस येतो. यस, आमेन. प्रभूचा दिवस तसाच येईल जसा चोर रात्रीचा येतो. तो नकळत येईल, आकाश उघडले जाईल, विजेसारखं पूर्वेकडून पश्चिमेकडे जसं वीज चमकते तसं त्याचं येणं होईल. जागृत राहा. तो दिवस आपल्याला ठाऊक नाही. शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीच्या वेदनांप्रमाणे त्याचवर अकस्मात नाश येतो आणि ते निभावणारच नाही. पहा, पौल सांगतो शांती आहे, निर्भय असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीच्या वेदनांप्रमाणे त्याचवर अकस्मात नाश येतो. होय, दिवस संपले म्हणजे वेदनांचा प्रारंभ होतो. तसा त्या दिवसांच्या वेदनांचा प्रारंभ चालू झालेला आहे. तो दिवस कधी प्रगट होईल त्याकरता जागृत राहा. शांती आहे, निर्भय आहे असं म्हणून निश्चिंत बसू नका. आस्था धरा, पश्चाताप करा, वधस्तंभाची साक्ष स्वतःसाठी, स्वतःच्या जीवनात सुद्धा दृढ करा आणि इतरांच्या जीवनात सुद्धा दृढ करा. सर्व जगाच्या कलंकापासून स्वतःला दूर राखा. आपली वस्त्र धुवा. प्रेज द लॉर्ड. बंधुजनो, त्या दिवसाचे त्या त्यातले पुढचे वचन काय वाचूया, 4 ते 11. बंधुजनो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हाला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. त्या दिवसाने तुम्हाला चोरासारखे गाठावे असे तुम्ही आम्ही अंधारात नाही. आम्ही प्रभूवर विश्वास ठेवलेला आहे, प्रकाशाला प्राप्त केलेला आहे. तर प्रकाशाच्या प्रजेसारखे चाललेले जागृत सारखे आपण असलो पाहिजे. शांती आहे, निर्भय आहे असं नाही, तर जागृत वराची येण्याची वाट पाहणारे आपण असलो पाहिजे. कारण दिवस भुसासारखा ओढून जाईल. होय, वर्षानुवर्ष महिने दिवसासारखे उडत आहेत. कारण ते देवाचं वचन सांगते की दिवस भुसासारखा उडत आहे. इथं वचन सांगते की बंधुजनो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हाला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही, कारण तुम्ही सर्व प्रकाशाचे पुत्र व दिवसाचे पुत्र आहात. आपण रात्रीचे अंधाराचे नाही. यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध असावे. झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि जिंकणारे रात्रीचे जिंकतात. प्रेज द लॉर्ड.
परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे. जे प्रभू येशूला ओळखतात, त्याचा नामाचा स्वीकार केलाय, त्यांनी कसं असावं? सावध असावं. विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. कारण आपल्यावर क्रोध होण्यासाठी नव्हे, तर आपण प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे यासाठी देवाने आपल्याला नेमिले आहे. आपण अंधकारा करता नाही, त्या दिवसा करता नाही, तर तारणाच्या दिवसा करता नेमलेले आहोत. त्या अंधकाराच्या दिवसात सापडू नये म्हणून जागृत राहा. विश्वास प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घातलेले बना. जागृत राहा. तो आपणासाठी मरण पावला, यासाठी की आपण जागे असलो किंवा निजलेले असो तरी आपण त्याचबरोबर जिवंत असावे. यस, तो आपल्यासाठी मारला गेला, तो आपल्यासाठी उठवला गेला, यासाठी की आपण त्याचबरोबर जिवंत असावे. आपण जागे असलो किंवा निजलेले असलो तरी त्याचबरोबर कसे असावं? जिवंत असावं. यासह तुम्ही एकमेकांस बोध करा, एकमेकांची वृद्धी करा, असे तुम्ही करीतच आहात. एकमेकांची वचनाने काय करा? वृद्धी करा. विश्वासात एखाद्याची दुर्बलता शोषा, त्याला विश्वासात उभं करा. तारणाची साक्ष दृढ करा. एकमेकांठिकाणी घोषणा करा ख्रिस्ताच्या येण्याची, मारले जाण्याची, पुरले जाण्याची, उठवले जाण्याची. प्रेज द लॉर्ड. पहा, शेवटचे 2-3 वचन वाचूया. पेत्राचे दुसरे पत्र 3 अध्याय 8 ते 10 वचन काय म्हणतात पहा. पेत्राचे दुसरे पत्र याचा 3 अध्याय 8 ते 10 वचन आपण वाचूया. तरी प्रिय बंधूंनो, ही एक गोष्ट विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षांसारखा आणि 1000 वर्ष एका दिवसासारखी आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन. वचन काय सांगतं? प्रिय बंधूंनो, ही एक गोष्ट विसरू नका. कोणी विसरू नका? प्रभूवर विश्वास ठेवणारे, प्रभू येशू विश्वास ठेवणारे विसरलं नाही पाहिजे की प्रभूला एक दिवस, एक वर्ष. पहा, इथं स्पष्ट वचन जे सांगतं ते विसरू नका, नाही का? वचन सांगतं ते विसरू नका की प्रभूला एक दिवस किती? 1000 वर्षांसारखा. एक दिवस 1000 वर्षांसारखा आणि 1000 वर्ष एका दिवसासारखे आहे. असं म्हणत बसू नका की त्याचं येणं लांब आहे. तो त्या भुसासारखा, ते चित्रासारखं सर्व गुंडाळून ठेवून दिवस. होय, तो जिवंत परमेश्वर ज्याने उत्पत्तीमध्ये 6 दिवसामध्ये सर्व काही निर्माण केलं. नोहाच्या काळामध्ये त्यांनी रात्रीतून झरे फोडले. होय, पाण्याने नाश केला. दुसरी पृथ्वी अग्नीसाठी ठेवलेली आहे. त्याला कुठलीही गोष्ट अशक्य नाही. तो सर्व एका दिवसात क्षणार्धात गुंडाळून ठेवेल. वचन सांगतं, तरी प्रिय बंधूंनो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका. प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखी आणि 1000 वर्ष एका दिवसासारखी आहे. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, त्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे सहन करीतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. प्रेज द लॉर्ड. काय करावा? पश्चाताप करावा सर्वांनी. त्यात कोणीही कमी जास्त नाहीये. प्रभू येशूचे पण आहेत, अविश्वासू पण आहेत. सर्वांनी काय करावा? पश्चाताप करावा. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही. तो वचन पूर्णत्वास नेईल. ज्याने वचन दिलं तो विश्वसनीय आहे. विश्वास ठेवा, त्याचा दिवस जवळ येत आहे. प्रभू त्याच्या लोकांना घ्यायला येत आहे. त्याची साक्ष दृढ करा, त्याची वधस्तंभाची साक्ष दृढ करा. कारण प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा, 1000 वर्ष एका दिवसासारखी आहे. तो वचनाविषयी विलंब लावणार नाही. तर प्रभूचा दिवस चोरासारखा येईल. त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत सरून जाईल.
पहा प्रभूचा दिवस काय लिहिलंय, प्रभूचा दिवस चोरासारखा येईल, त्या दिवशी आकाश मोठा नाद करी सरून जाईल, त्या दिवशी आकाश मोठा नाद कर सरून जाईल सांगितलंय. प्रभूचा एक दिवस, प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखी, 1000 वर्ष एका दिवसासारखी आहे. कारण की वचन स्पष्ट सांगतं, निर्णय बाहेर पडण्याची वेळ जवळ आली आहे. एक दिवस जो तुम्ही मोजत आहात, इतके वर्ष एका महिन्यासारखी आणि एक महिना एका दिवसासारखा सरत आहे. कारण की देवाचं वचन परमेश्वरांनी जुन्या करारात नमूद करून ठेवलं आहे, दिवस भुसासारखा उडून जाईल. यस, प्रत्येक दिवस भुसासारखा उडत आहे, वर्षानुवर्ष संपत आहे, कारण की त्याचं येणं जवळ येत आहे. इथं स्पष्ट वचन सांगते की प्रभूचा दिवस चोरासारखा येईल, त्या दिवशी आकाश मोठा नाद करील, सरून जाईल. सृष्टी तत्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिजवरील गोष्टी उघडकीस येतील. सर्व गुप्त गोष्टी उघडकीस येतील. प्रेते पृथ्वी बाहेर टाकेल. यशामध्ये सांगितलं, अनेक गोष्टी घडून येतील. प्रभूला सामोरं जाण्याकरता, समर्थ व्हावे याकरता, सर्व गोष्टी चुकवण्याकरता, समर्थ होण्याकरता प्रार्थना करी, जागृत राहा. कारण की दिवस भुसाप्रमाणे उडून जाईल, देवाचं वचन सांगतं. प्रेज द लॉर्ड. शेवटचं वचन वाचूया, सपन्या याचा 2रा अध्याय. सपन्याचं पुस्तक याचा 2रा अध्याय. सपन्या याचं पुस्तक सपन्याचं पुस्तक याचा 2रा अध्याय, याचं 1 ते 3 वचन वाचूया. सपन्याचं पुस्तक याचा 2रा अध्याय 1 ते 3 वचन. हे निर्लज्ज राष्ट्रा, एकत्र हो, टाळ्यावर ये, निर्णय बाहेर पडेल, दिवस भुसाप्रमाणे उडून जाईल, परमेश्वराचा क्रोध दिन तुम्हावर येईल, त्यापोळी टाळ्यावर या. देशातील सर्व नम्र जनांनो, परमेश्वराच्या न्यायानुसार चालणाऱ्यांनो त्याचा आश्रय करा. धार्मिकता व नम्रता याचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्वराच्या क्रोध दिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल. प्रेज द लॉर्ड. सपन्या याचं पुस्तक याचा 2रा अध्याय 1 ते 3 वचन आपणास बोध करतात, निर्णय बाहेर पडेल, दिवस भुसाप्रमाणे उडेल. आणि आज तुम्ही ती परिस्थिती पाहता, वर्षानुवर्ष संपत आहे. एका महिन्यासाठी, एक महिना एखाद्या दिवसासारखा संपत आहे. लक्षात ठेवा हे वचन की दिवस भुसाप्रमाणे उडेल, निर्णय बाहेर पडेल. आणि जे देवाचे परमेश्वराचे नम्र जन आहेत या जगामध्ये, त्यांना वचन सांगतं, देशातील सर्व नम्र जनांनो, परमेश्वराच्या न्यायानुसार चालणाऱ्यांनो त्याचा आश्रय करा. परमेश्वराच्या संगती या, त्याच्या आश्रयास या, वधस्तंभाची साक्ष दृढ करा. धार्मिकता नम्रता याचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्वराच्या क्रोधीने तुम्ही दृष्टीआड व्हाल. कदाचित त्या दिवशी, ख्रिस्ताच्या येण्याच्या दिवशी, क्रोधाच्या दिवशी तुम्ही आम्ही दृष्टीआड होऊ आणि विश्रांतीच गेलेले आहोत तर विसरच गेलेले आहोत तर विश्वास दृढ राखा मरणाच्या शेवटापर्यंत. धार्मिकता व नम्रता याचे अवलंबन करा. फक्त प्रार्थनेपुरतच करू नका. प्रार्थना झाल्यावर, चर्च मधून बाहेर आल्यानंतर सुद्धा ख्रिस्ताच्या नम्रतेमध्ये, धार्मिकतेमध्ये अवलंबन करणारे तुम्ही आम्ही असलो पाहिजे. प्रत्येक शब्द देवाला गौरव देणारे प्रभू येशूच्या नावामध्ये आपण असलो पाहिजे. आपलं बसणं उठणं ख्रिस्तामध्ये असलं पाहिजे. आपलं अंतःकरण मन वळलं पाहिजे. आपलं कठीण मन, पश्चातापहीन अंतःकरण बदला. कारण की ओंकारास पत्र याचा 2रा अध्याय 5 वचन सांगतं की कठीण मन आणि पश्चातापहीन अंतःकरण याच्या अनुषंगाने देवाच्या क्रोधाच्या दिवसाचा क्रोध तुम्ही आपणाकरता साठवत आहात. मन कठीण करू नका. देवाची वाणी ऐका, आस्था धरा, पश्चाताप करा. कारण की जो देवाच्या वचनानुसार वागेल तो वाचेल, जो विश्वास धरेल
तो वाचेल. जो प्रभूचा धावा करेल तो लज्जित पजित होणार नाही. दिवस भुसाप्रमाणे उडून जाईल. प्रेज द लॉर्ड. या वचनानुसार प्रभू येशू सर्वांच्या जीवनात आशीर्वाद भरू, आरोग्य देव, शांती देव आणि तो सामर्थ्याचा विश्वास प्रत्येक ठिकाणी दृढ करो. या वचनानुसार प्रत्येकाची प्रभू येशू तयारी करून घेऊ. त्या दिवसाकरता, प्रभूला सामोरे जाण्याकरता, तारणाच्या दिवसाकरता तुमची आमची तयारी करू. आमेन. हे आपण आपले नेत्र बंद करू आणि सर्वांकरता, एकमेकांकरता प्रार्थना करू. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, संधीची वेळ, संध्या तू आमच्या जीवनात आणली, समाज तू राखलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो. ऐकलेल्या आणि सांगितलेल्या तुझ्या वचनाद्वारे आम्हास तू तयार कर, स्थिर कर. तुला न आवडणाऱ्या गोष्टी आम्ही करत आहोत त्याबद्दल प्रभू येशू आम्हाला क्षमा कर. त्या सर्व गोष्टी प्रभू येशूच्या नावात आमच्या जीवनातून काढून टाक. कारण प्रभू आत्मा आहे. प्रभूचा आत्मा जिथे आहे तिथे सर्व प्रकारची मोकळीकता आहे. तुझ्या पुत्रासारखा आम्हाला पवित्र शुद्ध कर. आणि होय, त्याच्या रक्तात आम्हाला शुद्ध केलेलं आहे. ते पवित्रकरण राखण्याकरता आम्हाला पवित्र आत्म्याचे बोध आमच्या ठाई प्रभू येशूच्या नावात तू दे. जे अजून प्रभू येशूच्या नावापासून दूर आहे त्यांना तू वाणी दे. तुझा प्रकाश प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांच्या जीवनात तू प्रकाशमान कर. आज रात्री येण्यासाठी जागृत ठेव. सुंदर सण आमच्या मुख्य देवाने शक्ती, सामर्थ्य, शक्ती कार्यासाठी कारणीत कर. होय, जिथे चर्च मध्ये सभा चालू आहे, संडे स्कूल चालू आहे, प्रार्थना चालू आहेत रात्रीच्या, त्या सर्व प्रार्थनामध्ये येणारे अडकण प्रभू येशूमध्ये घालून दे. प्रार्थना तुझकडे पोहोचवू दे. सर्व सेवकांना, एनजीओ मध्ये कार्यकर्त्यांना, सर्वांना तुझं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दे. त्याच्या भरलेल्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या अंधकारात ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये आण. ज्यांचा छळ चालू आहे, निंदा चालू आहे, त्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये भर, स्थिरतेमध्ये भर प्रभू येशूमध्ये. जे निराशामध्ये बसलेले, अंधकारामध्ये बसलेले आहेत त्यांना प्रभू येशू तुझ्या प्रकाशाद्वारे मोकळं कर. जे दासपणामध्ये आहेत प्रभू तुझ्या आत्म्याद्वारे मोकळे केले जावे. प्रभू येशू तुझ्या आत्म्याद्वारे मोकळे केले जावे. जे शिक्षक आहेत त्यांना योग्य शिक्षण पद्धती त्यांच्या ठाई प्रभू येशूमध्ये घाल. सर्व लहान लेकरांना जगाच्या मृगजळापासून, सैतानाच्या कुवेत्यापासून दूर ठेव. देवदूतांच्या पहारामध्ये प्रभू येशूमध्ये ठेव. तुझी ज्ञान, प्रीती, शांती त्यांच्यामध्ये प्रभू येशूमध्ये घाल. सर्व वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथाश्रमातील लहान लेकरांच्या मुखास अन्न पाणी दे. त्यांना आरोग्यामध्ये प्रभू येशूमध्ये दूर ठेव. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रभू येशूमध्ये त्यांच्या ठाई तू घाल. जिथे युद्ध चालू आहे, जे पीडित जखमी लोक आहेत त्यांचा तू सांभाळ कर. त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. त्यांच्या जखमांना प्रभू येशूमध्ये पट्टी बांध. सर्व डॉक्टर नर्सांना तुझ्या आरोग्यात स्पर्श कर. तुझं आरोग्य, त्याच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे बिछाना खिळलेले आहेत, अनेक आजारांनी त्रस्त आहेत, नसांचे विकार, पोटांचे, हाडांचे, मेंदूचे, डोळ्याचे, त्वचेचे विकार असते, कानाचे विकार असते, ज्यांना उष्णतेचे विकार झाले, त्या सर्वांना प्रभू येशूच्या आत्म्याने मोकळं कर. कारण प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथे सर्व प्रकारची मोकळीकता आहे. होय, त्यांना मोकळं कर. प्रार्थना करतो. जे आज कामासाठी बनवून त्याच्याला काम दे. त्यांचे पीएफचे पैसे अडकले, मालकाकडे पैसे अडकले, पैसे ते प्रभू येशूने मोकळे कर. जे रात्रीच्या वेळी प्रवास करतात, विमानातून, रेल्वेतून, स्वतःच्या वाहनावरून, टू व्हीलरवरून, त्यांना प्रभू येशूमध्ये देवदूतांच्या पाऱ्यामध्ये सुखरूप ठिकाणी पोहोचव. सैतानी घाल्यापासून त्यांना तो दूर ठेव. प्रार्थना करतो. फुलाताईंचं कुटुंब, त्यांचा भाऊ, त्याच्या घरातील लोक आहेत, सर्वांना ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये, प्रभू येशूच्या प्रकाशामध्ये दृढ कर. अंधकाराच्या गोष्टी त्यांच्या जीवनातून प्रभू येशूमध्ये घाल. सॅमसन अंकल, त्यांची लेकरं, यांच्या जीवनात तुझी शांती, प्रीती प्रभू येशूमध्ये दृढ कर. देवदूतांच्या पहाऱ्यामध्ये त्यांना तू राख. ते लेकरं जे काही करत आहेत त्याच्यामध्ये प्रभू येशूमध्ये मार्ग मोकळे कर. बरकत दे. पवित्र आत्म्यामध्ये मार्गदर्शन प्रभू येशूने त्यांना तू दे.
मावशी तिची सुना नातवंड लेकरं आहेत, यांच्या जीवनात आरोग्य, प्रीती, शांती प्रभू येशूमध्ये दृढ कर. याचे दैहिक सर्व बंधन प्रभू येशूच्या आत्म्याद्वारे मोकळी कर. त्याच्या जीवनातले सर्व अंधकार गोष्टी प्रभू येशूमध्ये प्रकाशाद्वारे मोकळ्या कर. त्याचे सर्व दैहिक त्रास प्रभू येशूमध्ये काढले जावे. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे ते सर्व प्रकारची मोकळीकता आहे. हिवाळी कुटुंब पाहत आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये काय कोळ असतील त्या सर्वांच्या कुटुंबामध्ये शांती प्रीती राहू दे. तुझं वचनाचा प्रकाश राहू दे. तुझी वाणी त्यांच्या कानाला प्रभू येशूमध्ये पडली जावी. त्यांना पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन कर. त्याच्या लेकरांना तुझ्या ज्ञान प्रीतीमध्ये ठेव. जगाच्या मृग जळापासून दूर ठेव. त्याच्या मुलीचा लेकर असू दे, त्यांची जावई असू दे, त्यांची मुलगी असू दे, त्यांचा मुलगा असू, सून, नातवंड असतील, ते नातेवाईक असतील, हिवाळे काका, मावशी असे सर्वांच्या जीवनामध्ये जो आरोग्य राहू दे, प्रीती राहू दे, शांती राहू दे, सामर्थ्य राहू दे ते ख्रिस्ताच्या रक्ताचं. आणि सर्व अंधकार गोष्टी त्यांच्या जीवनातून प्रभू मोकळ्या कर. शेजारचे काका, त्यांचं ऑपरेशन झालं देवपा, त्यांनाही तो आरोग्य दे, शांती दे. त्यांची सर्व बंधन, शेजारी काकांच्या जीवनातले सर्व बंधन प्रभू मोकळे कर. सामर्थ्य दे त्यांच्या शरीरामध्ये, त्याच्या घरातील, त्यांच्या जीवनातल्या सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूच्या प्रकाशाद्वारे घालवून टाक. या घरामध्ये जी शांती प्रीती राहू दे. विशेष करून प्रार्थना करतो फुलाताई, त्यांचं कुटुंब, मावशी तिची सुना नातवंड लेकरं, सॅमसनाची 2 लेकरं, आई, शेजारची ताई दादा सुना नातवंड लेकरं, हिवाळे कुटुंब या क्षणी तुझ्या हाती प्रभू येशूमध्ये देतो. प्रत्येकाला तो आरोग्य, शांतीमध्ये, प्रीतीमध्ये भरलेला आहे. सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू येशूने पूर्ण झाल्या, त्यावर धन्यवाद. त्यांनी प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. हे आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येईल, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या मनासून सोडिले आहे तसेच तू आमच्याकडे आम्हा सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाल, आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सबयिता तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढच्या संदेशापर्यंत शांतीमध्ये राहा, प्रार्थनेमध्ये राहा. एकमेकांना वधस्तंभाची घोषणा, प्रभू येशूचं रक्त, शरीराची घोषणा करत राहा, आमेन. प्रेज द लॉर्ड.